श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच दुःख नाहीसे करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्की दाबा. याने तुम्हाला लवकरात लवकर आपले व्हिडिओज प्राप्त होतील. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला संदेश देत आहेत की प्रार्थना कर, तुझी प्रगती होईल. ध्यान कर, तुला ज्ञान मिळेल. दान कर, तुला धन मिळेल. भक्ती कर, तुला मुक्ती मिळेल. आणि श्रम कर, तुला नक्कीच या जगामध्ये सुख मिळेल. आणि ते सुख स्वामी तुला देतील एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून स्वामींवरचा विश्वास कायम असाच ठेवा. आणि स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी आमचे गुरु, इथूनच आमचं अस्तित्व सुरू, असं काहीतरी आपलं सगळ्यांचं आहे. म्हणून स्वामींमुळेच आपलं सर्वांचं अस्तित्व आहे. आणि स्वामींवर आपण अशी भरपूर काही मोठी इच्छा मागावी आणि ती स्वामींनी पूर्ण नाही करावी असं कधीच झालं नाही. स्वामी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. खांद्यावरच्या काही जबाबदाऱ्या ओझं म्हणून नाही तर अभिमान म्हणून मिरवायच्या असतात. ज्या पायांना पूर्वीपासून ऊन, वारा, पाऊस, पाणी यांच्याशी संघर्ष करायची सवय असते ना, अशी पावलं शेवटपर्यंत कधीच थकत नाही. लोक गरिबीत तुमच्यावर दुर्लक्ष करतील, कष्ट केले तर हसतील आणि यशस्वी झाला तर जळतील. हे कटू आहे पण सत्य आहे. मला काही सत्य आधीच माहिती होती. फक्त बघायचं होतं की लोक कोणत्या पातळीपर्यंत खोटं बोलतात आणि खोटं बोलू शकतात. म्हणून आपण तसे वागत जातो आणि लोकांच्या परीक्षा घेत जातो. मग लोकांच्या मनाप्रमाणे आपण वागलं तर आपण चांगले असतो आणि त्यांच्या मनाविरुद्ध वागलं की आपण वाईट होतो. आयुष्य समजून घ्यायचे असेल तर लुडोमधून समजून घ्या. आशा नेहमी 6 पडावे अशी असते, पण एक आला तरी चालावे लागतेच. म्हणून जीवनामध्ये चालायला शिका आणि चालले तरच तुम्ही पुढे जाल. म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कधी कधी आपण स्वतःचं आपल्याबरोबर बंधने लादून घेतलेली असतात. त्या बंधनातून आपण मुक्त व्हायला हवे आणि स्वामींवर विश्वास ठेवायला हवा. स्वामी म्हणत असतात आपल्याला की बाळा, भिवू नकोस, तुला जे हवंय ना ते मी शक्य करीन आणि लवकरच तुला मिळवून देईन. आपलीच कुत्रे आपल्यावर भुंकायला लागली की समजून घ्या त्याला कोणीतरी दुसऱ्याने भाकरीचा तुकडा टाकलेला असतो. मग तुम्ही अशीच माणसे ओळखायला शिकले पाहिजे आणि असेच तुम्ही भरपूर काही गोष्टी त्यांच्याकडून शिकून घ्याल. एकटेपणा काय असतो ते ताजमहालाकडे बघून ठरवावं. बघायला सगळे येतात पण राहायला कोणी नाही. म्हणून आपण जीवनामध्ये कधी एकटेच असू, कधी आपल्या मागे पुढे कोणीच राहणार नाही. स्वामी भक्तांनो, तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्वाचं नाही, तर असलेल्या परिस्थितीत तुम्ही कसे वागता आणि कसे जगता हे महत्वाचं आहे. बाप नावाचा सूर्य जोपर्यंत आयुष्यामध्ये आहे तोपर्यंत संकटाची कितीही मोठी काळी रात्र आली तरी आयुष्यात प्रकाश असतोच आणि तो कायम टिकून राहतो. लोकांनी आरशात कधीच पाहिलं नसतं. जर आरशाने चित्राऐवजी माणसाचं चरित्र दाखवलं असतं ना तर मग ते कुणीच पाहिलं नसतं. म्हणून लक्षात घ्या की तुमचं चरित्र पहिले नीट करा आणि नक्कीच तुम्हाला देव भरपूर काही देईल. एकाने फुलाला विचारलं, तुला जेव्हा तोडलं गेलं तेव्हा तुला दुःख झालं नाही का? फुल म्हणालं, तोडणारा इतका आनंदी होता की मी आपलं दुःख विसरलो. मग तुम्ही असंच दुःख विसरत चला. जगातलं सर्वात सुंदर रोप हे प्रेमाचं असतं आणि ते जमिनीवर नाही तर मनात उगवायचं असतं. काही गोष्टी सांगायच्या नसतात, मनात साठवून ठेवायच्या असतात. देव बघत असतो. बोलताना शब्द अगदी जपून वापरा, कारण आपण तर बोलून विसरतो पण लोक ते नेहमीसाठी लक्षात ठेवत असतात. गुरु जगायला शिकवतात आणि मित्र जगण्याची मजा घ्यायला शिकवतात. गुरु खडतर मार्गावर चालायला शिकवतात आणि मित्र या मार्गाचे सोबती होतात. गुरुशिवाय जगणं शक्य नाही आणि मित्रांशिवाय जगण्याला अर्थच नाही. मला घडवणाऱ्या प्रत्येक गुरुला आज दंडवंत घालताना माझ्या पडत्या काळात सोबत दिलेल्या सर्वांना देव नेहमी आनंद ठेवो आणि देव नेहमी त्यांना सुखी, समाधानी आणि निरोगी ठेवो. ही स्वामींचरणी प्रार्थना काही मागण्यासाठी नाही, परंतु देवाने जे दिले आहे त्याच्या प्रती आभार व्यक्त करण्यासाठी असायला नक्कीच पाहिजे. मैत्री मनात वसलेलं नातं आहे. भेटी कमी झाल्याने मैत्री कमी होत नाही एवढं मात्र निश्चित आहे. तसेच आपल्या स्वामींसोबत दर गुरुवारी भेट होत असते, म्हणजे स्वामींसोबत आपलं नातं कमी होत असतं का? तर नाही, ते अजून घट्ट होत असतं. सुगंधाला दरवडण्याचा छंद आहे
परंतु वाऱ्याशी नातं जोडल्याशिवाय हे अशक्य आहे. मैत्री एक असं नातं आहे जो निभावतो तो देव आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून मैत्री स्वामींची करा. स्वामी तुम्हाला कधीच तुमचा हात सोडणार नाहीत. मैत्री तुझी जीव आहे माझा, मिळाले लाख मित्र तरी तुझं जीवलगाय आहे माझा, असे स्वामींना म्हणा. कारण स्वामींशिवाय दुसरा मित्र आपल्याला कुठेही या जगात भेटणार नाही आणि त्यांच्यासारखा मित्रही या जगात नाही. मनाची नाती कधी संपत नाहीत, फक्त कधी कधी शांत होतात. म्हणून शांत मनाने विचार करायला शिका. घर बनवायचे तरी कुठे जमीन महाग होत चालली आहे आणि इथे लोक मनात जागा देत नाहीत. म्हणून मनात जर जागा कोणाला द्यायची असेल तर ती स्वामींना द्या. नक्कीच तुम्हाला भरपूर काही देतील. ओल्या कोरड्या जखमांवर आक्षेप बरेच असतात. ते मलम म्हणून येतात आणि मीठ लावून जातात. मलम शेवटी परकेच लावतात, पण जखमा नेहमी आपलेच देत असतात. म्हणून माणसं ओळखायला नक्की शिकली पाहिजेत. झाडाची पानं तोडली की ती परत जोडता येत नाहीत. नात्यांचं पण असंच असतं. म्हणून कधीही तुम्ही नाते तोडू नका, ते जोडून ठेवा. अरे मग कुठेही मार, पण हृदयावर मारू नकोस, कारण ते आधीच तुटलं आहे आणि भरपूर काही लोकांनी आम्हाला दगा दिलाय असे काही लोक म्हणत असतात. पण तुमचं तुटलेलं हृदय जोडण्यासाठी सुद्धा स्वामी तुमच्या पाठीमागे उभे आहेत. त्या स्वामींना एक हाक द्या. इथे शब्दाला किंमत आहे, भावनेला नाही. म्हणून स्वामी जे तुम्हाला सांगतील किंवा स्वामींजवळ तुम्ही ते मागाल ते नक्कीच होणार आहे. काहीच मिळत नाही जीवनात परिश्रमाशिवाय. माझी सावली सुद्धा मला उन्हात आल्यावरच भेटते. म्हणून लक्षात घ्या, एक खरा मित्र तोपर्यंत तुमच्या मार्गात येत नाही जोपर्यंत तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत नाही. जखमांचा हिशोब फक्त वेदनेलाच माहीत असतो. कोणतीच व्यक्ती मनाने वाईट नसते, त्याला त्याची वाईट वेळ बनवत असते. आई वडिलांनंतर आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे स्वामी समर्थ आहेत. आणि स्वामी समर्थ आपल्याला भरपूर काही देऊ इच्छित आहेत. मग एक लक्षात घ्या, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा सन्मान करा. मग ते आकाशातून पडणारे असो किंवा डोळ्यातून पडणारे असो. जन्मठेपेसारखी असतात काही नाती, जिथे जमानत देऊन सुद्धा सुटका शक्य नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून जो स्वतःवर हसायला शिकतो तोच आयुष्य जगायला शिकतो. थोडा वेळ ऑक्सिजन देणाऱ्या डॉक्टरला आपण पैसे देऊन देव मानतो, परंतु आयुष्यभर मोफत ऑक्सिजन देणाऱ्या झाडाची आपण किंमत करत नाही. आपण त्याचे नक्कीच धन्यवाद मानले पाहिजे. काही लोक जीवन असतात आणि काही लोक जीवनात असतात. मग काही लोकांमुळे जीवन असतं, पण काही लोक असतात म्हणून जीवन असतं. या शब्दांमधले बोल तुम्हाला कळाले असतील तर भरपूर काही तुम्हाला आयुष्याकडून कळून जाईल. म्हणून स्वामी आपल्या जीवनामध्ये नक्कीच असायला हवेत. कोणासारखं का असावं? जर आपण वेगळं काही करण्यासाठी जन्म घेतलेला असेल तर मग तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करा आणि मनाप्रमाणे जगा. हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा चांगलं हे आहे की स्वतःवर विजय मिळवायला हवा आणि मग जीत नेहमी आपलीच असते. उदास असलो तर कोणीच विचारत नाही, पण हसलो तर सर्वच कारण विचारतात. काय मग आहे यारे वाईट विचार लोकांचे आणि त्यानुसार ते संकटात आपल्या कधीच मदत करायला येत नाही. पण आपण जेव्हा खुशीत असतो तेव्हा विचारतात, का खुश होतोस बाबा इतका? म्हणून इथे भविष्याचा वेध लागत नाही आणि मी आयुष्याचा शोध घेतोय. म्हणून असे म्हणतात की नात्यात थँक्स आणि सॉरी हे 2 शब्द आणू नयेत, परंतु हे 2 शब्द आपले जे नात्याला वाचवत असतात. म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टीला धन्यवाद द्या आणि जी गोष्ट तुमच्याजवळ आहे त्या गोष्टीला धन्यवाद द्या. किती सुंदर असतात हे लोक जे दुसऱ्याचा आनंद बघून आनंदी होत असतात. मग ते लोक निर्मळ असतात आणि त्यांचं मन सुद्धा निर्मळ असतं. जसं आपण स्वामींना आतर्कतेने हाक घालतो आणि आपल्या निर्मळ मनाने स्वामींची भक्ती करतो तेव्हा आपल्याला स्वामी सर्व काही देतात. मग ते बघत असतात की हा कशी भक्ती करतोय, तर स्वामी त्यानुसार आपल्याला फळ देत असतात. मित्र म्हणजे आयुष्याच्या सायकलीची चैन. जर सायकल स्वतः ढकलत पुढे न्यावी लागणार असेल तर ती सायकल हवी कशाला, एवढं लक्षात घ्या. नात्याचा कधी चुकीचा वापर करू नका. चांगली माणसं परत परत येत नाही, म्हणून ती माणसं नक्कीच जपून ठेवा आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला त्यातून शिकायला मिळतील. आपले ते असतात जे तुमची चूक सुधारून तुमच्या सोबत उभे असतात. नाहीतर सल्ला द्यायला तर जग तुमच्या समोर उभंच असतं. कुणाचं मन दुखवणाऱ्या गोष्टी करू नका. काळ निघून जातो, गोष्टी आठवणीत राहून जातात. ते लोक पण बदलून जातात ज्यांना मर्यादेपेक्षा जास्त वेळ दिलाय आणि भरपूर काही गोष्टी आपण त्यांच्यासाठी केल्यात. पण ही गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही त्यानुसार काही करता कामा नये. नाती एकमेकांची काळजी घेण्यासाठी असतात, एकमेकांचा वापर करण्यासाठी नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून ते तुम्ही नक्कीच नाती जपायला शिकलं पाहिजे.
मित्र जर कृष्णासारखा असेल तर मला अर्जुन व्हायला नक्कीच आवडेल, पण मित्र तसा असायला हवा. म्हणून आपल्या मित्रांसाठी देवाकडून मी काय मागू? देवाने त्यांना आनंद द्यावा आणि मला त्यांची सोबत द्यावी, एवढेच मी देवाकडे मागेल. कोणी सवय व्हायला वेळ लागत नाही, परंतु सवय नष्ट करायला आयुष्य आपलं निघून जात असतं. कोणत्याही गोष्टीची खरी जाणीव असणं हेच पुरेसं आहे. विश्वास तर लोक सत्यावर पण करत नाही. एका लहानशा भांडणाने आपण आपलं प्रेम संपवतो. त्यापेक्षा चांगलं आहे की आपण प्रेमाने आपलं भांडण संपवलं पाहिजे आणि कधीही भांडण केलं नाही पाहिजे. म्हणून कधीही तुम्ही स्वामींचा राग मानून घेऊ नका, कारण ते तुमचे प्रारब्ध नष्ट करत असतात आणि दुःख ते नष्ट करत असतात. तेव्हा आपण स्वामींची भक्ती करत राहिली पाहिजे, कारण जीवन आहे त्यामध्ये उतार चढाव हे येतीलच. आता कोणतंही असो, हिऱ्यासारखं असावं, दिसायला लहान परंतु किमती आणि अमूल्य. म्हणून जगातली स्वस्त गोष्ट आहे सल्ला. एकाला मागा हजारो देतील, मत हजारांना मागितली तर एकाकडूनच मिळते, एवढं मात्र निश्चित आहे. श्वास थांबणे म्हणजेच मृत्यू नाही. तो माणूस सुद्धा मेलेला असतो ज्याने चुकीला चूक म्हणायची हिंमत दाखवली नसते. म्हणून आग सुद्धा किती विचित्र गोष्ट आहे ना, कोणाच्या बोलण्याने सुद्धा लागते. आपण आयुष्यात किती दिवस जगलो हे महत्वाचं नाही, आपण त्या दिवसात किती जगलोय हे महत्वाचं आहे. लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल काय मत आहे हे भरपूर महत्वाचे असते. जीवनात कोणाला रडून होम हवन करून पूजा केली तर त्याला काही अर्थ नाही, आणि जर कोण्या माणसाला हसवलं तर तुम्हाला देवाजवळ अगरबत्ती पण लावायची आवश्यकता नाही. विचार करू नका, करून बघा, मनाला खूप भारी वाटेल. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जी मैत्री योग्य रस्ता दाखवत नसेल ती मैत्री शत्रुत्वापेक्षाही वाईट असते, एवढे मात्र निश्चित आहे. कपाटात मिळालेली बालपणीची खेळणी माझ्या डोळ्यातला उदासपणा बघून म्हणाली, तुलाच खूप इच्छा होती ना मोठं व्हायची. म्हणून आपण लहान राहिलेलंच बरं असतं, कारण आपलं मन हे निरागस असतं आणि निरागस मनाने आपण देवाची भक्ती करत असतो आणि देव आपलं सगळं ऐकत असतो. पण मोठे झाल्यावर आपल्याला जबाबदारीचं ओझं येतं आणि आपण सगळं काही अगदी विसरत चाललेलो आहोत. म्हणून लहानपण देगा देवा हे खरंच म्हटलेलं आहे. तू मला एक संधी दे विश्वास दाखवण्याची, दमशील तू माझ्या विश्वासाचं चालता चालता. म्हणून स्वामींकडे एवढंच मागा की मला एवढी शक्ती द्या की मी प्रत्येक संकटांना सामोरे जाऊ शकेल. गोष्ट सोपी होते जेव्हा कोणी आपलेपणाने म्हणतं तू टेन्शन घेऊ नकोस. जसं स्वामींचं वाक्य आहे, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून त्याने आपल्याला एक दिलावा मिळतो आणि आपण परत जोमाने सुरुवात करतो. व्यक्ती ही मनाने सुंदर असायला हवी, चेहऱ्याने तर सर्व सुंदर दिसतात. तुझ्यावरची मैत्री व्यक्त करणं रोज मला जमत नाही, पण माझं मन खरोखरच तुझ्याशिवाय रमत नाही, असं आपण विचार करता करता स्वामींविषयी विचार करायला लागतो. स्वामींशिवाय आपलं मन रमत देखील नाही आणि स्वामींचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येत असतो आणि आपण स्वामींचे नामस्मरण करत असतो. पडत्या काळात खांद्यावरती तुझा हात हवा आहे. स्वामी समर्थांना तुम्ही हेच मागायचं आहे. म्हणून जन्मोजन्मी साथी स्वामी समर्थांची आपल्या सोबत असायला हवी, एवढं मात्र निश्चित आहे आणि ते आपण केलंच पाहिजे. आता कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे आपल्या आणि स्वामींच्या नात्यात. म्हणून आपलं आणि स्वामींचं हे नातं खूप खूप गोड आहे. म्हणून ते शेवटपर्यंत गोड राहावं यासाठी तुम्ही स्वामींचं नामस्मरण नक्कीच केलं पाहिजे. चांगल्या माणसात एक वाईट गोष्ट असते, ते सर्वांना चांगलं समजतात आणि कुणालाच वाईट समजत नाही. आणि म्हणून शाळेच्या त्या मैदानात भेटेल का तो माझा हरवलेला मित्र? नेहमी शाळेत सोबत असणारी त्याची साथ कधी सुटलीच कळलीच नाही. म्हणून अशीच साथ देणारे स्वामी सुद्धा आहेत, म्हणून त्यांना जपायला शिका. उपवास अन्नाचा नाही तर वाईट विचारांचा नक्कीच करा. कदाचित लोक हे समजू शकले असते तर ही नाती एकमेकांची सोबत करण्यासाठी असतात, एकमेकांचा वापर करण्यासाठी नसतात. मित्रांनो, एवढं लक्षात घ्या की डोळे फक्त दृष्टी देतात, परंतु आपण कुठे काय बघतो ते आपल्या मनाच्या भावनेवर अवलंबून असते, नाही का? मग काही नाती झाडाच्या पाण्यासारखी असतात, आज हिरवी तर उद्या सुकलेली नाती. नाती मुळांपासून जोडायला शिका. जसजसा काळ जाईल तसतशी नाती सुद्धा झाडांच्या मुळांसारखी खोलवर रुजतील. आणि नक्कीच तुम्ही जेवढं जास्त स्वामींचे नामस्मरण केले तेवढी जास्त झाडाची मुळे ही बळकट होत जातील आणि स्वामी तुम्हाला तेवढे जास्त तुमच्या आयुष्यामध्ये लीला दाखवतील आणि चमत्कार दाखवतील. फक्त एवढाच फरक पडला आहे की चेहऱ्यावरील हास्य पूर्वी सहज येत होते, आता मुद्दाम आणावे लागते. म्हणून तुम्ही अगदी मन मोकळेपणाने जगले पाहिजे. बदल घेण्यात काय मजा? मजा तर तेव्हा आहे जेव्हा तुम्ही समोरच्याला बदलावून टाकता. एवढा
त्यात मजा आहे. आपण कितीही चांगले वागलो तरी लोक वाईटच गुण लक्षात ठेवतात. श्रीकृष्णाने सांगितले आहे, धर्माचे सदैव रक्षण करावे आणि अधर्माचा सर्वनाश करावा. प्रयत्न करू नकोस तू सर्वांना आनंदी ठेवण्याचा. रुसलेले काही लोक इथे देवापासूनही आहेत. म्हणून लोक देवाला सुद्धा सोडत नाही तर आपण कोण आहोत? हरवलेले आपण आहोत आणि शोधत देवाला आहोत. एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आपण स्वतःला शोधा, देव आपोआप आपल्याला मिळेल. नातं कधीच संपत नाही. गोष्टीतून संपलं तरी डोळ्यात राहतं, डोळ्यातून निघालं तरी आठवणीत राहतं. म्हणून ते तसं नातं स्वामींसोबत जोडायला शिका. माणसाची ओळख ही त्यांच्या विचारांमध्ये असते आणि त्याचे विचार जर चांगले असले तर त्याला सर्व काही मिळू शकते आणि सर्व काही गोष्टी त्याला प्राप्त होऊ शकतात. म्हणून विचारांमध्ये भरपूर काही मोठी ताकद आहे, एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. शब्द असतात ते माणसांना जोडतात तर कधी माणसांना तोडतात. म्हणून शब्द जपून वापरायला शिका. आयुष्यात कुणाशी बेरीज करायची, कोणाला केव्हा वजा करायचे, कधी कुणाशी गुणाकार करायचा आणि कधी भागाकार करायचा, हे स्वतः व्यतिरिक्त किती लोकांना सोबत घ्यायचे हे समजून घ्यायला पाहिजे. जेव्हा कोणामध्ये गुण दिसत असेल तर मनाला कॅमेरा बनवा आणि जेव्हा कोणामध्ये अवगुण दिसत असतील तर मनाला आरसा बनवा. एवढं मात्र निश्चित करा. बोटच जपतायत नाती आजकाल, बोलून जपायला वेळ कुठे आहे? म्हणून सर्व टचमध्ये व्यस्त आहेत आणि परंतु टचमध्ये कोणीच नाही. म्हणून मोबाईलच्या बाहेर ही दुनिया आहे, तुम्ही ती दुनिया बघितली पाहिजे आणि आपल्या व्यक्तींसोबत तुम्ही नक्कीच टाइम स्पेंड केला पाहिजे. जिथे विश्वास आहे तिथे पुराव्यांची गरज नसते. शेवटी गीतेवर तरी कुठे श्रीकृष्णाची सही आहे. म्हणून आपला जेवढा मोठा विश्वास असेल त्याच गोष्टी आपल्यासोबत होत जातात. मित्राचं असणं हे सुद्धा कदाचित नशीब असतं. खूप कमी लोकांच्या हातात ही रेष असते, एवढं मात्र निश्चित आहे. मग तुम्ही फक्त स्वामींना मित्र बनवा. बघा तुमचं आयुष्य कसे अगदी अनमोल आणि हिऱ्यासारखं होऊन जाईल. कोण सोडून गेलाय यापेक्षा कोण आपल्या सोबत आहे याचा विचार आपण केला पाहिजे. मूर्तीमध्ये देव शोधतात लोक, मुळात देव हा माणसातच असतो आणि तो आपण माणसातच शोधला पाहिजे. मूर्तीमध्ये देव कधीच नसतो, एवढं मात्र लक्षात ठेवायला हवं. हास्य तेव्हाच थांबवा जेव्हा ते कोणाला दुखवत असेल, नाहीतर दिलखुलास हसत राहा आणि मन मोकळेपणाने जगा. या जगात प्रत्येक व्यक्ती खोटी ठरू शकते, पण आरसा कधीच खोटा असू शकत नाही, कारण तो सगळ्यांचा चेहरा अगदी व्यवस्थित व चांगल्या प्रकारे दाखवत असतो. म्हणून ते तसे आरसे तुम्ही ओळखायला शिका आणि तसे चेहरे ओळखायला शिका. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमच्या काही गोड शब्दांनी कोणाचं रक्त वाढत असेल ना, तर हे शब्द एक प्रकारचं रक्तदान आहे हे समजा. आणि छळात नक्कीच बळ आहे, परंतु माफी आज सुद्धा अंतिम उपाय आहे. विश्वास करायला शिका. संशय तर सर्व जगच घेतं. सन्मान आणि स्तुती मागितली नाही जात कमावली जाते. मुद्दा जेव्हा मैत्रीचा येतो ना तेव्हा प्रेम सोडून दिलं जातं, एवढं मात्र निश्चित आहे. पलटून उत्तर देणं चुकीचं आहे, पण ऐकतच राहिलो तर लोक बोलण्याची हद्द विसरून जातात. म्हणून आपण बोलले तर पाहिजेच. या छोट्या आयुष्याने खूप काही शिकवलंय. नातं सगळ्यांशी ठेवा, पण अपेक्षा कुणाकडून नको. कोण आहे शत्रू, कोण आहे मित्र, इथे एकाच चेहऱ्याचे अनेक आहेत चित्र. हे हृदय थोडी हिंमत तू पण कर. चल दोघे मिळून मग सर्व काही आपण साध्य करू शकतो. म्हणून ते हृदयच आपले स्वामी आहेत आणि आपल्या स्वामीच आपल्या हृदयात आहेत असे समजावे. रात्रभर करत राहिलो स्तुती तुझी चंद्राशी. चंद्र एवढा जळाला की सकाळपर्यंत तो सूर्य झाला. आणि ही किती छान गोष्ट लिहिलेली आहे. म्हणून अशी स्तुती आपण स्वामींची केली पाहिजे. स्वामींचे मन अगदी निर्मळ आहे, ते निर्मळ मनाने आपल्याला देतात आणि दोन्ही हाताने देतात. जेव्हा नात्यातला दुरावा वाढतो तेव्हा गैरसमजतही वाढत जातो. मग तेच तेव्हा सुद्धा ऐकू येतं जे आपण बोलत नाहीत. म्हणून एवढं लक्षात घ्या, बस नका करू कुणावर. आता तुम्ही विश्वास आणि फक्त ठेवा स्वतःवर विश्वास आणि स्वामींवर विश्वास. विश्वास दाखवणारे खूप आहेत, पण विश्वास पात्र आता एकही नाही. आणि विश्वास फक्त आता स्वामींवर होतोय. तेव्हा खूप त्रास होतो जेव्हा आपलेच लोक आपल्याला वाईट समजतात आणि ते आपल्याला वाईट साईड बोलत असतात. पण आमच्या मनामध्ये तसं काही नसतं. मनातील विचार सुंदर असतील तर सर्व जग सुंदर असेल. एका धडग्यावर लिहिलं होतं, कोणाला दोष देऊ, जीवनात त्रास देणारेही आपलेच आणि स्मशानात पुरणारेही आपलेच आहेत. देव तर माझ्याशिवाय देव आहे, परंतु मी देवाशिवाय काहीच नाही. म्हणून देवाला भजायला शिका आणि देवाला जपायला शिका. एवढं मात्र निश्चित. थोडं थकलोय, दूर जाणं सोडलंय, परंतु असं नाही की मी चालणं सोडलंय. जीवनामध्ये चालतच राहील,
आणि सर्व काही बघत राहील आणि लोकांचे अनुभव घेत राहील. सोबत करायला कोणी येत नाही. सोबत मिळवायला सर्व सोबत असावे लागतात आणि उभे असावे लागतात. म्हणून वातावरण बघून सरडा रंग बदलत असतो आणि माणसं संधी बघून रंग बदलत असतात. म्हणून दोन्हींपासून अगदी ओळखून दूर राहिले पाहिजे. कुठे मिळतो समजून घेणारा, जो येतो तो समजावून जातो आणि फक्त समजून घेणारे आपले स्वामी समर्थ आहेत, म्हणून त्यांच्याकडे आपण सर्व काही सांगू शकतो. रडवतात जेव्हा मुलं तेव्हा हसवतात मुली. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा स्वामी आपल्याला रडवत असतील ना, तेव्हा स्वामी आपल्याला हसवणार सुद्धा आहेत. फक्त एवढं तुम्ही मनात आणि ध्यानात राहू द्या. म्हणून त्या हसवण्याची वाट बघा आणि स्वामी एक दिवस तुम्हाला सर्व काही नक्कीच देतील. खूपच सोपं आहे नात्याचं व्याकरण. मी काही तुझं मान्य करतो, तू काही माझं मान्य कर, असंच नातं टिकत असतं. शब्द जपून वापरले पाहिजे. चुकीचा निघाला ना तर फक्त माफ केले जाऊ शकते, पण विसरू शकत नाही. म्हणून शब्दांची रचना अशी केलेली आहे देवाने की शब्द आपण नक्कीच जपून वापरले पाहिजे. फरक तर त्यांच्या आणि त्यांच्या विचारामध्ये असतो, नाहीतर मैत्री प्रेमापेक्षा कमी नाहीये. म्हणून मैत्री तुम्ही नक्कीच केली पाहिजे आणि तीही स्वामींबरोबर. कुणाला माहीत सुद्धा पडू देऊ नका की तुम्ही आतून तुटलेले आहात, नाहीतर लोक इथे तुटलेल्या घराच्या विटा सुद्धा उचलून नेतात बरं. म्हणून कुणालाही माहीत पडू देऊ नका. जीवन खूप सुंदर आहे, फक्त ते बळजबरीने जगू नका, तर सुंदर तऱ्हेने जगा आणि मन मोहनाने जगा. तू हरवला असतास तर शोधून घेतलं असतं, पण तू बदलला आहेस तेवढं लक्षात घे, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून आपण जर बदललेलो असू तर आपण स्वतःला सुधारायला हवे आणि आपण पहिल्यासारखं परत जगायला हवे. जेव्हा नात्यातला दुरावा वाढतो तेव्हा गैरसमजतही वाढत जातो. मग ते सुद्धा ऐकू येतं जे आपण मनामध्ये विचार केलेला नसतं आणि आपण बोलण्याचा प्रयत्नही केलेला नसतो. या बदलत्या काळात काही असं घडू लागलं की लोक वेडे होऊ लागले आणि फोन स्मार्ट होऊ लागले. म्हणून लोकांसोबत बोलायला तुम्ही वेळ काढा. नेहमीच तुम्ही स्मार्टफोनमध्ये राहणं हेही चुकीचं आहे. स्वतःच्या चारित्र्यावर टाकून पडदा. इथे प्रत्येक जण म्हणत आहे की जग वाईट आहे म्हणून आपणच वाईट आहोत आणि आपणच जग वाईट करत असतो. एवढं मात्र निश्चित आहे, किंमत दोघांची मोजावी लागते, आणि बोलण्याची पण आणि न बोलण्याची पण. एवढं मात्र नक्कीच खरं आहे. दरवर्षी वाढदिवस येतो आणि नक्कीच तुम्ही वाढदिवस मनवत असतात, पण तो आनंदाचा क्षण तुम्ही अगदी खोट्या खोट्या तुम्ही भावनांनी मनवत असतात. पण तुमचं एक आयुष्य नक्कीच कमी होत असतं आणि तुम्ही त्यातून नक्कीच काहीतरी बोध घेतला पाहिजे. आता उत्तर तर प्रत्येक प्रश्नाचं दिलं जाऊ शकतं, पण ज्यांना नात्यांचे महत्त्व कळले नाही ते शब्द काय समजतील, एवढं मात्र निश्चित आहे. आपण आयुष्यात किती दिवस जगलो हे महत्त्वाचं नाही, आपण त्या दिवसात किती जगलोय ते नक्कीच महत्त्वाचं आहे. का मेलेल्या माणसाने किती छान म्हटलंय, माझ्या शरीरावर रडणारे हे लोक जर मी कधी उठलो तर ते मला जगू देणार नाहीत, एवढं निश्चित आहे. म्हणून सांगून द्या त्या समुद्राला की लाटांना सांभाळून ठेव. जीवनात वादळ आणायला आपलेच पुरेसे आहेत आणि आपले सगळं काही करत असतात, कारण ते आपल्याला ओळखत असतात. अहंकार कोणत्या गोष्टीचा करू, मेल्यानंतर माझीच माणसं मला स्पर्श केल्यावर हात धुतील. म्हणून कशाचाही अहंकार आणि गर्व निश्चित करू नका. मग कळत नाही कोणतं धन आहे. मित्रांच्या शब्दामध्ये बोलतात तेव्हा मन विकत घेतात आणि मन अगदी हलकं होत असतं. म्हणून देवासारखा मित्र आपल्याला दिलाय आणि देवानेच त्याला आपल्यासाठी पाठवलेला असतो. लोकांनी सांगितले की काळ बदलतो आणि काळाने सांगितले की लोक पण बदलतात. जे नाही केलं ते करून बघा. श्वास थांबवून मरून बघा. नक्कीच तुम्ही एक करून बघा. सांगण्याचा अर्थ असा की जीवनात जी गोष्ट केली नाही ती करून बघा, एक्सपिरियन्स घेऊन बघा आणि जीवन मन मोकळेपणाने जगा. मानतो की तुझ्या डोळ्यांमध्ये काही खास नाहीये, मी पण त्यांना जाऊन विचारा की ज्यांना भेटलो नाही मी. म्हणून आपण इतकं व्हॅल्युएबल बनलो पाहिजे की लोक आपल्याला बघण्यासाठी तरसले पाहिजे. म्हणून फक्त स्वामींवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. तुमच्या मनातलं सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. आता शांत राहणं व योग्य वाटतं की बोलून कुठं ऐकतात लोक, म्हणून शांत राहावंसं वाटतं आणि असंच शांत पडून राहावंसं वाटतं. या जगातला सर्वात अवघड काम म्हणजे आपल्या लोकांमधून आपली लोक शोधणं. म्हणून आपल्या लोकांमध्ये आता सर्व काही तफावत होत असते आणि ती सुधारण्यासाठी आपणच पुढे गेलो पाहिजे आणि बोललो पाहिजे. तुम्ही काय कुणाला समजवणार? स्वतः कृष्ण देखील दुर्योधनला समजू शकला नाही. म्हणून आपण तर माणसं आहोत, मग आपण माणसांकडून एवढी अपेक्षा करू शकत नाही. चेहरा तर भेटून जाईल,
माझ्यापेक्षा सुंदर, पण गोष्ट तेव्हा हृदयाची येईल ना तेव्हा हरून जाशील, एवढं लक्षात ठेव, असं आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो. पण त्या ठिकाणी आपली थोडी गर्व वाढत असतो, पण आपल्या मनामधल्या भावना सुद्धा उकळून बाहेर येत असतात. म्हणून त्या भावनांना जपून ठेवायचं आणि फक्त स्वामींवरचा विश्वास कायम ठेवायचा. बघा, सर्व काही मिळेल, चांगले सर्वच असतात, फक्त ओळख वाईट काळात होते एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून ही ओळख तुम्ही वाईट काळामध्ये नक्कीच केली पाहिजे. गीतेत लिहिलंय, काय घेऊन आलो आहे आणि काय घेऊन जाणार आहे. मी म्हणतो, एक मन घेऊन आलो होतो, हजारो मनात जागा बनून जाणार आहे. आणि एवढंच तुम्ही नक्कीच याकडेच फोकस केला पाहिजे आणि याच गोष्टी मिळवण्यावर तुम्ही भर दिला पाहिजे. माणसं कमवायला शिका. आता आग लावणाऱ्या कुठं माहीत वाऱ्याने दिशा पलटली तर जळणार तेच आहेत. म्हणून आग लावू नये आणि कुणाच्या चांगल्या संसारामध्ये आपण तदभेद आणि मतभेद लावू नये. माझ्या विरुद्धच्या गोष्टी मी आता शांतपणे ऐकतो, कारण उत्तर देण्याचा हक्क मी आता वेळेला दिलाय. म्हणून वेळ सगळ्यांना उत्तर देते आणि सर्वांना वेळेचं उत्तर अगदी ठामपणे माहिती असतं आणि ती काळानुसार अगदी परफेक्ट त्यांना त्याचं उत्तर देत असते. आता जखम देणारे आपल्याला खूप काही येतात आणि जखम भरणारे आपल्या आयुष्यात आले पाहिजेत. काही बनायचं आहे तर समुद्र बना. लोकांना घाम फुटला पाहिजे तुमच्या अवकात सांगता सांगता. म्हणून एवढे मोठे तुम्ही बनले पाहिजे आणि ते फक्त स्वामींच्या भक्तीत राहूनच तुम्ही बनू शकता. प्रेम नाही मिळालं म्हणून नशिबाला दोष नाही द्यायचा लक्षात ठेवा. मिळालं प्रेम कृष्णालाही नव्हतं, एवढं मात्र निश्चित आहेत. आपण तर माणसं आहोत. मग इथं पत्रिकेत नाव घेतलं नाहीत तरी ना माणसे नाराज होतात. माणसं आणि तुम्ही चुकाचं घेऊन बसलात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, इतके वाईट बना की वाईट काळ सुद्धा जवळ यायला नको आणि वाईट काळामध्ये कुणाचं नुकसान तरी व्हायला नको. ज्यांच्याजवळ आपली माणसं आहेत ते त्यांच्याशी भांडतात, ज्याचं कोणी आपलं नाही ते आपल्या माणसांसाठी तडफडतात. खरं सांगितलं होतं कुणीतरी, एकटं जगणं शिकून घे. लोक कितीही खरे असले तरी एक दिवस साथ सोडूनच नक्की जात असतात. म्हणून आपण एकटे जगायला शिकलो पाहिजे आणि एकटं वावरायला शिकलो पाहिजे. या जगातील सुंदर नातं प्रीतीचं आणि त्याहून अधिक सुंदर मैत्रीचं. मैत्री ही नक्कीच करा, कारण समोरच्या माणसाला देवाने तुमच्याजवळ बोलायला पाठवले असते आणि ते तुमचे दुःख ते वाटून घेत असतात. म्हणून मैत्रीचं नातं एक हवं. हृदयात आपलेपणा महत्वाचा आहे, नाहीतर आठवण शत्रू पण काढत असतात. आपण केव्हा बरोबर होतो हे कुणीच आठवणीत ठेवत नाही आणि आपण केव्हा वाईट होतो हे कुणीच विसरत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपण चांगलेच बना आणि कधीच वाईट बनवू नका. आयुष्यात सर्वात जास्त दुःख हृदय तुटल्यावर नाही, विश्वास तुटल्यावर होतं. कारण आपण कुणावर विश्वास ठेवूनच नातं जोडलेलं असतं, एवढं मात्र निश्चित असतं. पलटून आठवणी येतात, वेळ नाही. म्हणून जे काही करायचं ते आत्ताच करायचं असतं आणि याच वेळेला करायचं असतं. या छोट्या आयुष्याने खूप काही शिकवलंय. नातं सगळ्यांशी ठेवा, पण अपेक्षा कुणाकडूनच ठेवू नका. लाख वचने द्या कुणाला, सोडणारे सोडूनच जात असतात. त्यांच्याकडे पर्याय काहीच नसतो. म्हणून आपण नातं घट्ट धरून ठेवलं पाहिजे. नको उघडू माझ्या नशिबाच्या पुस्तकाला, तिथे त्या माणसांची हृदय तोडलंय ज्याच्यावर मला गर्व होता. म्हणून अशा जे हृदय तोडतात त्या माणसापासून तुम्ही लांब राहिलं पाहिजे आणि त्यांची परीक्षा पहिले घेतली पाहिजे. सोबत तोच असतो जो दूर राहून सुद्धा स्पर्श करून जातो आणि मनाला भेदून जातो. म्हणून तसेच आपले स्वामी आहेत. आपण स्वामींना गुरुवारी मठात भेटायला जातो, पण स्वामी आपल्या कायम आठवडाभर लक्षात असतात आणि ते आपल्याला भेटून जात असतात. बोलण्यासाठी वेळ आणि शब्द नाहीत, फक्त मन हवं असतं. म्हणून स्वामी आपल्याला मनापासून बोलत असतात आणि त्यांच्या लीला आपल्याला समजत असतात. एक गोष्ट लक्षात घ्या, काही जखमा अशा असतात ना ज्यांना आपण फक्त सहन करू शकतो, सांगू नाही शकत. म्हणून त्या मनातल्या मनात ठेवा. नक्कीच तुमचा बदला घ्यायला आणि कर्माचे फळ द्यायला नक्कीच स्वामी तुमच्या पाठीशी राहतील. सोडणारा सोडून जातो, पण त्याच्याशी जुडलेले हृदयाचे गाठ सुद्धा सुटत नाही. आजपर्यंत खूप विश्वास तुटले, परंतु विश्वास ठेवण्याची सवय नाही गेली. किती प्रेमाने जपा तुम्ही नातं, पण बदलणारे नक्कीच बदलत असतात आणि शेवटी जात असतात. कुणी बदलून जगण्याचा मला मुळीच दुःख नाही. बस काही अशी माणसं होती ज्यांच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती आणि अशी माणसे आपल्या आयुष्यात नक्कीच कोणाच्या आयुष्यात येत असतात आणि त्यामुळे त्यांना खूप त्रास होत असतो. म्हणून स्वामींची एकनिष्ठ राहा आणि स्वामींची सेवा करा. आता जाताच स्मशानामध्ये मिटून गेल्या नशिबाच्या रेषा. जवळ जळत होते राजा आणि भिकारी. म्हणून कोणामध्येच भेद आपण करू शकत नाही आणि ते दोन्ही सारखे असतात. कारण
त्यांना पैशांचा फरक असतो, पण माणूस तर सामच असतं आणि माणुसकी ही सेमच असते. म्हणून आपण माणसं नक्कीच जपायला शिकली पाहिजे. लिहिलं होतं आज राशीला की खजिना मिळणार, निघालो फिरायला तर मित्र जुना भेटून गेला. म्हणून मित्रांनाच तुम्ही खजिना समजा आणि तेच देव असतात, ते आपल्याला मार्ग दाखवत असतात. फाडून टाकले मी त्या पुस्तकाला ज्यात लिहिलं होतं की भरपूर काही तुम्ही मिळवू शकता. फक्त तुम्ही असं करू नका आणि तसं करू नका. फक्त मी एवढंच म्हणेल की तुम्ही तुमच्यासोबत काही चुकीचं घडत असेल तर फक्त स्वामींकडे जा आणि स्वामींची सेवा करा. न मागताही सर्व काही मिळेल आणि भरपूर मिळेल. खऱ्या प्रेमाचा कधी शेवट नाही होत. झाला तर ते खरं प्रेम नाही होत, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही स्वामींवर असंच एकनिष्ठ प्रेम केलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारे प्रेम केलं पाहिजे, एवढं मात्र निश्चितच खरं आहे. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एकच प्रार्थना आपल्याला करायची आहे, आणि स्वामी राया, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच आहे. जे तुम्ही ठरवाल ना ते माझ्या भल्यासाठी असेल. काही कारण करा, पण मन मात्र विचलित होऊ देऊ नका. आणि जी सेवा तुम्ही करून घेताय ना त्यात कधीच खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामी राया आम्हाला आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष, तिरस्कार ठेवून देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आणि स्वामी भक्तांनो, स्वामींवरचा विश्वास असा असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. मित्रांनो, एक गोष्ट बघा, खिचडी जर भांड्यात शिजली तर आजारी माणसाला बरं करते, पण खिचडी जर डोक्यात शिजली तर मग चांगल्या माणसालाही आजारी पाडत असते. लहानपणी रिकाम्या जागा भरा हा प्रश्न खूप सोपा वाटायचा, पण मोठेपणी हा प्रश्न खूप अवघड होत जातो. कारण आयुष्यातल्या काही रिकाम्या झालेल्या जागा रिकाम्याच राहतात, त्या पुन्हा कधीच भरता येत नाही, एवढं मात्र निश्चितच खरं आहे. कितीही चांगला असला तरी प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ पाहतोच, मग तो घरचा असो किंवा बाहेरचा असो. नेहमी चुका दाखवून देणारा बदनाम होत असतो, तर चुका करून सभ्यतेचं ढोंग घेणारा योग्य ठरत असतो. म्हणून माणसांची ओळख नक्कीच तुम्ही केली पाहिजे. कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य, आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माचे साठलेले चांगले पुण्य. परिस्थिती कशी असो, जगण्यासाठी हिंमत कायम ठेवली पाहिजे, कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरी सुद्धा गोड आंब्यात परिवर्तित होत असते, एवढं मात्र निश्चितच होत असतं. म्हणून अशी माणसं तुम्ही नक्कीच जपायला शिकली पाहिजे, जे तुमच्या संकट काळी तुम्हाला साथ देतील आणि तुम्हाला भरपूर काही दाखवून देतील की मी तुझ्या सोबत आहे असं. आता अपेक्षा स्वतःकडूनच ठेवा, समोरच्याकडून नाही, नाहीतर तुमचं मन अगदी जोरात तुटेल आणि मग तुम्हाला समजणार सुद्धा नाही. एक वेळेस पाण्यावर दिवस काढा, पण जवळच्या लोकांकडे काही मागू नका, कारण ते कारणाशिवाय काही देणार नाही आणि दिलं तर ऐकवल्याशिवाय राहणार नाही. आपली माणसं नाराज झाली की त्यांची आणि आपली शेवटची भेट स्मशानातच होत असते, एवढं मात्र निश्चित असते. विश्वास हा स्क्रीनगार्ड सारखा असतो, एकदा का निघाला की परत बसत नाही. तुम्ही कितीही इंग्लिश शाळेत शिका, शेवटी मतदान मराठी शाळेतच असणार. म्हणून तुम्ही जुन्या गोष्टी जपायला शिकलं पाहिजे आणि जुन्या गोष्टी आत्मसात करायला शिकलं पाहिजे. म्हणून जुनं ते सोनं असतं. म्हणून भावनांचा पसारा होतोय असं दिसलं की गुपचूपपणाच्या गाठोड्यात भावना बांधून ठेवायच्या. शब्दात मांडत बसलं की मग पायाखाली तुडवल्या जाणारच, एवढं मात्र निश्चित आहे. काही नाती जबरदस्तीने जोडून ठेवण्यापेक्षा प्रेमाने सोडून दिलेली चांगली असतात. माणसं आणि नाती कशी बदलतील सांगता येत नाही, त्यामुळे आयुष्यात कधीच कोणावर जास्त तुम्ही विश्वास ठेवू नका. उराशी दुःख असतानाही समाजात वावरताना आनंदी असल्याचे भासवावे लागते आणि दुसऱ्यांच्या सुखात सुख शोधणाऱ्यांनाही नेहमीच त्यासाठी त्यागाची भूमिका ही स्वीकारावी लागत असते. म्हणून स्वतःचे सुख आणि दुःख कुणाजवळ व्यक्त केले की मग लोक सुखाल नजर लावतात आणि दुःखाला मीठ चोळतात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून जीवन एक सुंदर आहे की आणि आपण उगाचच नको त्या गोष्टींचा विचार करण्यात वेळ वाया घालवत असतो. घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात, हिंमत दाखवा चांगले चांगले डोकं टेकवतात, एवढं मात्र निश्चित आहे. स्वतःचे मन मारून कुणाच्या मिठीत जाण्यापेक्षा मन मोकळे करण्यासाठी मिळालेली हक्काची खुशी कधी चांगली असते. आणि स्वामींच्या चरणी तुम्ही नक्कीच जा, कारण स्वामी लहान बाळाप्रमाणे आपल्याला सांभाळतात.
तुमच्या अपयशावर जोरात ढोल वाजवणारे तेच असतात ज्यांचे स्वतःचे ढोल फाटलेले असतात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून करून पहावी प्रार्थना कधीतरी कोणताच मार्ग नसताना, चिमूटभर मागितलं तर ओंझळभर देईल, काहीच शिल्लक नसताना, असे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून त्यांच्याकडे तुम्ही नक्कीच प्रार्थना करून बघितली पाहिजे. जी व्यक्ती खिशात पैसे नसताना जवळ येते ती व्यक्ती आपल्यासाठी लाखात एक असते, एवढं मात्र निश्चित लक्षात ठेवा. काळ प्रत्येक वेळेला बदलतो, फक्त वेळेला थोडा वेळ हवा आणि तो वेळ तुम्ही दिला पाहिजे. जीवनामध्ये जेवढा जास्त वेळ द्याल तेवढं जास्त तुम्हाला मिळत जाईल आणि भरपूर काही तुम्ही कमवून घ्याल. ओढ आहे शेवटच्या क्षणाची, ऐकलं आहे शेवटच्या क्षणाला, सर्व ठीक होऊन जातं. आता उत्तर तर प्रत्येक प्रश्नाचं दिलं जाऊ शकतं, पण ज्यांना नात्याचे महत्त्व कळले नाही ते शब्द काय समजतील हे निश्चित असतं. खाली पडलेल्या पानांवर जरा सांभाळून चला. कधी खूप रणरणत्या उन्हात तुम्ही याचाच आधार घेतला होता, एवढं मात्र निश्चित आहे. शांतता ज्याला भाबळीनंतर तो जास्त बोलत नाही, म्हणून शांत राहिलेला माणूस खूप घातक असतो. असावं कोणीतरी मन मोकळं बोलणारं, काही न सांगता अगदी मनातलं ओळखणारं. मग तसेच आहेत आपले स्वामी समर्थ महाराज. त्यांना तुम्ही काही न सांगता त्यांना सर्व आपल्या मनातलं कळत असतं. फक्त आपण त्यांच्याकडे प्रार्थना करावी आणि त्यांचं नामस्मरण करावं. सगळं काही त्यांना समजतं आणि ते आपल्याला त्या मार्गातून बाहेर काढतात आणि त्या संकटातून आपल्याला बाहेर काढत असतात. कुणासोबत राहायचं असेल तर प्रामाणिकपणे राहा. धोका देणं तर खालच्या पातळीच्या लोकांची ओळख असते आणि ते तुमची ओळख बनवू देऊ नका. असे काही लोकांना ओळखायला शिका. तुटलेली स्वप्न आणि रुसलेली आपली लोक खूप त्रास देत असतात. काही नात्यांना नाव नसतं, काही नाती नावाचीच असतात. सोबतीत फक्त त्यांच्या राहा जे वाईट काळात तुमच्या सोबत असतील. आदर करणं शिकून घ्या. ना आयुष्य परत येतं ना आपल्यातील आयुष्यातील माणसं परत येत असतात. कोणीतरी थोडेसे क्षण दिले होते मला, मी त्यांना आजपर्यंत सांभाळून ठेवले आहेत. म्हणून माहीत मला ही होती की वेळ आल्यावर लोक बदलून जातात, पण मी तुला त्या लोकांमध्येच मोजलेच नाही असे आपण कोणाला तरी सांगतो. म्हणून काही लोक जर आयुष्यातून आपल्या निघून जातात आणि बदलून जातात, त्यांच्यावरचा विश्वास आपला उडून जातो. मग तो विश्वास फक्त तुम्ही स्वामींवर ठेवून बघा. एकदा का स्वामींवर विश्वास आपला राहिला आणि विश्वास आपण स्तब्ध केला तर नक्कीच स्वामी आपल्याला जेवढा आपल्या अपेक्षा असतील त्याहून डबल टिबल स्वामी आपल्याला देतील, एवढं मात्र खरं आहे. जगाला ओळखणं सोपं आहे, पण स्वतःला ओळखणं नक्कीच कठीण आहे. काही वेळ चालू द्या मला स्वतः सोबत. वर्ष होऊन गेली स्वतः सोबत नाही चाललोय मी, असं काहींचं मन असतं. बरं, आज खूप प्रेमाने बोलू राहिला, अजून काही काम बाकी आहे का, असंही आपण कुणाला तरी म्हणत असतो. म्हणून आपल्यासोबत कुणी प्रेमाने बोलले तर त्याला प्रेमानेच बोला आणि कुणी रागाने बोलले तर आपण शांत राहावे. त्याचं उत्तर त्याला नक्कीच मिळतं आणि स्वामी त्याला उत्तर देतातच. रस्ते तर सरळ आहेत, त्यात वळण मात्र मनाचे आहेत. खूप मतलबी असतात लोक इथे. आधी जवळ येतात, मन सवय लावतात आणि नंतर नक्की सोडून जात असतात. म्हणून तुम्हाला जर कोणी सोडून जावंसं वाटत नसेल तर नक्की स्वामींची साथ घ्या. स्वामी कुणाला सोडत नाही आणि शेवटपर्यंत साथ देतात. दुसऱ्यावर भरोसा का करता? कारण शेवटी तुम्हाला चालायचे आहे तुमच्या पावलांवर. मग तुम्हीच तुमच्या पावलांवर उभे राहा आणि चला. बघा, पुढे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील आणि तुम्ही एक पाऊल ठेवले स्वामी 100 पावलं पुढे ठेवतील. जगासमोर मिरवणारी नाती खूप असतात, पण मनाला समजून घेणारी सगळीच नसतात. आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यांना आपण आवडतो त्यांच्यावर नक्कीच प्रेम करा. स्वारीने काही नाही होत. काही शब्द हे मनाला लागून जातात जे कधी विसरू शकत नाही. साथ द्यायला शिका. धोका सगळं जगत देत असतं. प्रत्येकाला प्रेम हे चेहरा बघून होतं असं नाही. आईंना प्रेम हे स्वभावावर पण होत असतं. मित्रांनो, पूर्वीच्या घराचं वेगळंच नातं असायचं. दारं सुद्धा एकमेकांना भेटत होती. आता दारं सुद्धा एकटं असतात. तू वेळ आल्यावर सारथी हो, पण कधी स्वार्थी हो नकोस, एवढं मात्र निश्चित आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये सौंदर्य आहे, फक्त पाहण्याची नजर तशी असावी लागते. चूक ही माणसाकडून होते आणि ती चूक माफ करणं यातच खरं माणूस पण आहे. 100 वर्ष जगण्यासाठी 100 वर्षे आवश्यक नाहीत. फक्त एका दिवसात असं काम करा की लोक तुम्हाला 100 वर्ष आठवणीत ठेवतील. राहू द्या मला अंधारातच. उजेडात आपल्याचे खरे चेहरे समोर येत असतात, म्हणून उजेड आपल्याला नको. किती प्रेमाने ज्या तुम्ही नातं, लोक शेवटी परक्याची जाणीव ही करूनच देत असतात. कोणी मस्करी केली तर नाराज होऊ नका. समुद्रात मुठभर कचरा टाकल्याने समुद्र दूषित होत नसतो. सर्वांना सोबत ठेवा.
परंतु त्या सोबतीत कधीच स्वार्थ ठेवू नका. नात्यांची काळजी घेणं सोडून द्या. ज्यांना जेवढी साथ द्यायची आहे ते तेवढीच देतात, एवढं मात्र निश्चित आहे. स्वप्नांचं गाव मोठं होतं. मी गरजेच्या गल्लीतून निघून गेलो. फक्त एका संधीच्या शोधात असतो. आयुष्य देणारा पण आणि जाणारा पण, म्हणून तुम्ही त्याचं टेन्शन घ्यायचं नाहीये. प्रत्येकालाच कृष्णासारखा सारथी, मित्र, पाठीराखा, मार्गदर्शक मिळतोच असं नाही. मनातच कृष्णाचा शोध घ्या. कदाचित तुमचं मनच कृष्ण बनून सतत तुमच्यासोबत नक्कीच राहील. एका मेलेल्या व्यक्तीचे किती छान म्हटलंय, श्वासासोबत एकटाच चालत होतो. जेव्हा श्वास गेला तेव्हा सर्वजण सोबत चालत होते. विश्वास तर इथे श्वासांवर पण नाही, आणि तू लोकांवर करून ठेवलास. आणि तो विश्वास तुम्ही फक्त स्वामींवर ठेवून बघा, नक्कीच चांगले दिवस येतील. म्हणून 100 वर्ष तुम्ही नक्कीच जगले पाहिजे, आणि ते जगण्यासाठी तुम्हाला माणसं तशी जोडावी लागतील. खरा मित्र तोच असतो त्याच्या खांद्यावर डोके ठेवून आपल्याला रडता येत असते. आणि ते मित्र आपण स्वामींना बनवू शकतो, कारण त्यांच्या चरणी डोकं ठेवून तुम्ही नक्कीच आपल्या मनातलं काहीतरी सांगू शकता, आणि ते स्वामी समजून पण घेतील, एवढं मात्र निश्चित आहे. खरं प्रेम तेच असतं जेव्हा ती व्यक्ती सोबत नसतानाही तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करणं सोडत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. सुख अहंकाराची आणि दुःख ध्येयाची परीक्षा घेत असते. म्हणून मनुष्य परक्यांनी दिलेला सन्मान आणि आपल्यांनी केलेला विश्वासघात कधीच विसरत नसतो. अश्रूंची किंमत डोळ्यांना आणि भावनांची किंमत मनालाच माहिती असते. चुकीला चुकी म्हणण्याची क्षमता तुमच्यात नाही तर तुमचे जीवन व्यर्थ आहे. जग वाईट नाही, बघणाऱ्यांची नजर वाईट आहे. मग तुम्ही चांगलं बघा, जग तुम्हालाही चांगलंच दिसेल. जी देव रात्री वृक्षांवर बसलेल्या त्या पक्ष्यांना आणि प्राण्यांना झोपेतून खाली पडू देत नाही ना, तो देव मनुष्याला एकटा कसं काय बरं सोडू शकतो, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तसं तुम्ही जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर वेडे व्हा, कारण शहाणा व्यक्ती मन मोकळेपणाने कधीच हसू शकत नाही. मग ज्यांना भावना कळतात तेच रडतात, नाहीतर खोट्यांचे चेहरे नेहमी हसत असतात. म्हणून दुःखी नेहमी त्याच्याच वाटेला येतं जे नेहमी खरे बोलत असतात. पण तुम्ही शेवटपर्यंत खरे राहा, कारण खऱ्याचाच विजय होत असतो. इथे तुला रोज प्रत्येक नवीन एक चेहरा आवडतो, आणि तू मला शिकवणार प्रेम काय असतं ते. देव आपल्याला असं सांगत असतात. म्हणून फक्त प्रेम हे देवावर करायचं असतं. जिथे दुसऱ्यांना समजून घेणं कठीण आहे, तिथे स्वतःला समजून घेणंच योग्य आहे. जे तुम्हाला चांगलं वाटेल त्यालाच ग्रहण करा, आणि जे वाईट वाटतं असेल त्याला त्याग करा. मग तेच विचार असोत, कर्म असोत, किंवा मग मनुष्य असोत. कृष्णासारखा सारथी मिळाला नाही म्हणून मैदान सोडून पळायचं नसतं. मैदानावर घट्ट पाय रोवून कर्णासारखं लढायचं असतं. एवढं आपण डोक्यात ठेवायचं असतं. आता भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कुणाविषयी मनात वाईट विचार करणं हे सुद्धा एक पापच आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून लोक काय म्हणतील हा विचार करून जगतात सगळे. देव काय म्हणेल याचा कधी विचार केला आहे का? म्हणून देवाकडे बघूनच तुम्ही जग जगा आणि भरपूर काही गोष्टी करा. ज्याला तू आपलं समजून मगन होतास, मग बस हाच त्याचा आनंद तुझ्या दुःखाचं कारण आहे. कारण तुम्हाला भरपूर काही लोक जवळ करून घेतात आणि दूर ढकलून देतात. जर तुम्ही कर्म नाही केले तर कर्म तुम्हाला मारून टाकेल, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून होतात मला पण वेदना, फक्त फरक एवढा आहे की मी त्या कुणाला दाखवत नाही, त्या फक्त देवाला माहिती असतात. जीवन तेव्हा कठीण वाटतं जेव्हा आपण स्वतःला बदलायचं सोडून परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो. जीवनात रस्ता आपण आहोत, प्रवासी पण आपणच आहोत, आणि जगण्याचं आणि जाण्याचं ठिकाणही आपण आहोत, एवढं मात्र निश्चित आहे. जीवनात हे बघणे आवश्यक नाही की कोण आपल्या पुढे आहेत आणि कोण आपल्या मागे आहे. म्हणून फक्त एवढंच तुम्ही बघा की तुमच्या सोबत कोण आहे आणि तुमच्या सोबत आयुष्यात कोण चालत आहे. म्हणून त्या व्यक्तींकडे तुम्ही नक्कीच बघायला शिका आणि त्या व्यक्तींना तुम्ही जपायला शिका. ते व्यक्ती तुम्हाला आयुष्यात भरपूर काही शिकून जातील आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला समजून देखील जातील. म्हणून त्या व्यक्तींना तुम्ही नक्कीच जपायला शिकलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, स्वामींवरचा विश्वास असत अटूट राहिला तर भरपूर काही गोष्टी तुम्हाला स्वामी शिकून देतील, आणि स्वामींना सर्व काही तुम्हाला सांगायचं आहे. फक्त तुमचा स्वामींवरचा विश्वास तुम्हीच कधीच कमी होऊ देऊ नका, आणि पूर्णपणे स्वामींवर विश्वास ठेवा, एवढेच मागणे तुमच्याकडे माझे आहे. म्हणून स्वामींवरचा विश्वास तसाच राहू द्या आणि कायम तसाच ठेवा, एवढं मात्र निश्चित आहे. मित्रांनो, माणसाला असं जीवन जगता आलं पाहिजे. समोर शत्रू जरी असला तरी त्याच्याकडे बघून हसता नक्कीच आलं पाहिजे. मदत करण्यासाठी धनाची गरज नाही, त्यासाठी फक्त एका चांगल्या मनाची गरज असते.
चांगल्या लोकांसोबत मैत्री करा, नाहीतर मैत्रीच करू नका. खूप सारे लोक आहेत या जगात, तरी एकटा आहेत. प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी. आपल्याने शिकवलं आहे, कोणीच आपलं नसतं. आधी स्वतः चांगले व्हा, मग दुसऱ्यांना चांगल्या गोष्टी शिकवल्या पाहिजे. हीच तर प्रॉब्लेम आहे. जो मी दिसत आहे तुम्ही नाहीये, आणि मी जो आहे त्याच्यासाठी बघण्याची आवश्यकता नाही. कुणाची तरी सवय होऊन जाणं हे प्रेमापेक्षा घातक आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला स्वामींची सवय होऊन गेली, पण स्वामी तुम्हाला कधी सोडून जाणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून त्यांची सवय नक्कीच करून घ्या. दुःखात फक्त आपल्या सोबतही असतात, आनंदात तर परके सुद्धा येत असतात. मित्रांसोबत दुश्मनी जरी झाली ना, तरी खरा मित्र मित्रांविषयी वाईट नाही बोलत एवढं मात्र निश्चित आहे. आता मला निशब्द व्हायचंय, कोणी कितीही बोललं तरी ऐकून घ्यायचंय. म्हणून त्यानेच मला सर्व उत्तर या जीवनाकडून मिळतील. विचार करण्यापेक्षा कृती जास्त महत्वाची असते. इथं जिवंत लोकांची बदनामी केली जाते आणि मेलेल्या लोकांची तारीफ नक्कीच मात्र केली जाते. ज्यांना साथ द्यायची असते ते शेवटच्या श्वासापर्यंत साथ देत असतात. आणि या जगात पैसा कमावणं सोपं आहे, पण कुणाच्या तरी मनात जागा बनवणं खूप कठीण आहे. कोणी आपल्या कामी येवो न येवो, आपण मात्र दुसऱ्याच्या कामी आलोच पाहिजे, असं माझं मत आहे. आणि ते नक्कीच तुम्ही जपून ठेवलं पाहिजे. फिरून मागे बघूच नका. जे सोडून गेलेत ना, ते तुमचे कुणीच नव्हते असं लक्षात घ्या. आयुष्य हा खेळ नाही, खेळ हेच आयुष्य आहे. तू स्वतःचा शोध घे का दुसऱ्यांचा शोध घेतोयस? म्हणून स्वतःमध्ये तुम्ही ढुंकलं पाहिजे आणि स्वतःमध्ये बघितलं पाहिजे की तुम्ही काय आहात आणि कशासाठी जगत आहात. वेळ दिसत नाही, पण खूप काही दाखवून जाते आणि आयुष्यातून आपण ते शिकत जात असतो. मी हसतो दुसऱ्यांना हसवण्यासाठी, नाहीतर दुःख एवढे आहेत की नेमकं रडता सुद्धा येत नाही. आयुष्य असंच असतं. कधी मौका मिळतो तर कधी धोका मिळतो. स्वतःच्या धुंदीत रमलो तर चांगलं आहे. जगाचं काय केव्हाही बदलेल सांगता येत नाही. म्हणून आपण स्वतःच्या धुंदीत राहिलं पाहिजे. बोलायला शिका, नाहीतर आयुष्यभर तुम्हाला ऐकावं लागेल एवढं मात्र निश्चित आहे. संघर्ष सांगतो तुमच्यात ताकद किती आहे आणि तुम्ही कसा संघर्ष केलाय. प्रत्येक विषयात आपण पारंगत नक्कीच झालो पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये आपल्याला भरपूर काही ज्ञान जरूर असलं पाहिजे आणि ते ज्ञानच आपल्याला भरपूर काही पुढे घेऊन जात असते. आता अधर्मामध्ये सुद्धा धर्म होता, जेव्हा कौरवांमध्ये कर्ण होता. चक्रव्यूह रचणारे आपले असतात. हे काळ पण सत्य होतं आणि आज पण सत्य आहे, एवढे लक्षात घ्या. म्हणून एकदा केलेली चूक पुन्हा नाही करणार. एकदा मेलो आहे, पुन्हा नाही मरणार एवढं निश्चित ठरवा. ज्या क्षणी ज्यांची इज्जत केली आहे मी, त्या क्षणी बेइज्जत झालो आहे मी, असंही होतं. हे जीवना मला थोडं हास्य उधार दे. आपली माणसं भेटायला येत आहेत, भेटण्याचा विधी पूर्ण करायचा आहे. प्रत्येक खेळाचे काही नियम असतात आणि ते जर नियम मोडले तर खेळ थांबवावाच नक्की लागतो. म्हणून आपण आयुष्यामध्ये जीवनाचे नियम कधीच मोडाय नाहीत आणि ते मोडले नाही पाहिजे. संकटाच्या काळात संयम ठेवून प्रयत्न करत राहिलो तर सगळं ठीक होऊन जातं आणि एक दिवस नक्कीच सगळं नीट होऊनच जाणार आहे. खूप आवड होती मला सगळ्यांना जोडून ठेवण्याची. भानावर तेव्हा आलो जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाचे तुकडे पाहिले. आणि असे आपण कधीच थांबवून गेलो नाही पाहिजे आणि आपण स्थिर आणि एका लाईनीत आपण राहिले पाहिजे. ज्याला तू आपलं समजलंस, मग्न होत आहेस, मग बस हाच आनंद तुझ्या दुःखाचं कारण आहे. आणि तो मोह आपण पाळला नाही पाहिजे आणि त्या मोहात आपण नक्कीच गेलो नाही पाहिजे. म्हणून आधी हरवतो, मग पुन्हा शोधत बसतो. हा खेळ मी आयुष्यभर खेळत असतो. जेव्हा लोक बदलू शकतात, मग नशीब काय गोष्ट आहे. म्हणून नशीब बदलण्यासाठी नक्कीच तुम्ही प्रयत्न केले पाहिजे आणि मनापासून प्रयत्न केले पाहिजे. नक्कीच तुम्हाला एक ना एक दिवस यश हे मिळणारच आहे. जिथे आपला स्वार्थ संपतो तिथून आपली माणुसकी नक्कीच सुरू होत असते. म्हणून ज्ञानी मनुष्य कोणत्याही परिस्थितीत विचलित नाही होत. विचलित झाला तो ज्ञानी होत नाही. जे लोक तुम्हाला सोडून आनंदी आहेत त्यांना आनंदीच राहू द्या. मासे पण खुश होऊन गेलेत हे ऐकून की माणूसच आता माणसाला जाळ्यात अडकू लागला आहे. आणि म्हणून काही बनायचं आहे तर समुद्र तुम्ही बनले पाहिजे. विशाल अफाट कितीही द्यायला तयार राहा. ज्या हृदयात जिंकण्याचा उत्साह असतो त्या हृदयात हारण्याची भीती अजिबात राहत नाही. मग विश्वासघात नशीब करतं, प्रयत्न नाही. एक क्षण पुरेसा असतो आयुष्य सुंदर बनवण्यासाठी. तो क्षण म्हणजे आपल्या चेहऱ्यावर आनंद आणि ती स्माईल. म्हणून बाहेरून शांत दिसण्यासाठी स्वतःच्या आत युद्ध आपल्याला करावंच लागतं आणि ते करावंच लागणार आहे. आता लढाई फक्त स्वतःशी, स्वतःला बदलण्याची, स्वतःला स्थापित करायची.
शोधला तर देव देहात आहे, मंदिरात नाही. म्हणून तुम्ही कर्म चांगली करा, नक्कीच तुम्हाला देव दर्शन सुद्धा देईल आणि तुमच्या मार्गामध्ये काही अडचण सुद्धा आणणार नाही. क्रोधात बोलणारा माणूस खरा असतो, हसून सांगणारा माणूस नक्कीच खोटा असतो. नशिबाच्या दरवाजावर डोकं आपटण्यापेक्षा चांगलं आहे की कर्माचं वादळ निर्माण करा, मग यशाचे दरवाजे आपोआपच मोकळे होतील. काही लोक चांगल्यांसोबत चांगलं, वाईट सोबत वाईट असतात, पण एक चांगला व्यक्ती सर्वांसोबत चांगला असतो एवढं मात्र निश्चित आहे. तुम्हाला महाभारतात पात्र होण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणतं पात्र व्हाल हे नक्कीच मला कळवा आणि कमेंटमध्ये कळवा आणि त्याचं कारण सुद्धा कळवा. कारण त्यावर तुमचा माइंडसेट कळतो आणि तुमच्या मनामध्ये काय चाललंय ते सुद्धा कळत असतं. विश्वास ठेवा, पण कुणाच्या विश्वासावर राहू नका. तुम्ही काय कुणाला समजवणार? स्वतः कृष्ण देखील दुर्योधनला समजावू शकला नव्हता. म्हणून आपण तर मनुष्य आहोत. म्हणून ज्यांना रात्री झोप येत नाही त्यांना विचार किती वर्ष लागतात सकाळ व्हायला. म्हणून आपण विचारच करत बसतो आणि आपली मेंटॅलिटी ही खूप खराब होत असते. मर्यादा असावी रामासारखी आणि प्रेम असावं त्या कृष्णासारखं. बोलताना मर्यादा सोडू नका आणि शिवाय देणं मूर्खाचं काम आहे एवढं लक्षात ठेवा. उगवता सूर्य बघायला डोळे उघडत नाहीत, मावळता सूर्य बघायला गर्दी उभी राहून जाते. जीवनात पश्चाताप करणं सोडा, काही असं करून दाखवा की तुम्हाला सोडणारा पश्चाताप नक्कीच करेल. स्वतःला दोष देण्यापेक्षा चांगलं आहे की स्वतःला बदलून घ्या. स्वतःच्या चारित्र्यावर टाकून पडदा. इथे प्रत्येक जण म्हणत आहे मी की जग वाईट आहे. एक नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, चांगले दिवस आणण्यासाठी वाईट दिवसांसोबत नक्कीच लढायला लागतं. ना रस्त्यांची साथ दिली ना ध्येयाने वाट पाहिली. मी काय लिहू माझ्या जीवनावर, माझ्या सोबत तर अपेक्षांनी सुद्धा चेष्टा केली आहे. फक्त आज विचार करून जास्त वाद केला की मी प्रत्येक जण आपल्या जागी योग्य असतो. लोक जेव्हा विचारतात की तू काय काम करतोस, खरा तर ते हिशोब लावतात की तुम्हाला इज्जत किती द्यायची ते. म्हणून माणसांनी आता पैशावरून इज्जत द्यायला सुरुवात केली आहे. म्हणून नक्कीच तुम्हाला पैसा कमवणं योग्य आहे आणि ते कमावंच लागणार आहे. पलटून उत्तर देणं चुकीची गोष्ट आहे, परंतु ऐकतच राहिले तर लोक बोलण्याची आपली जी हद्द असते ती विसरून जात असतात. एका मेलेल्या व्यक्तीने भरपूर काही छान गोष्टी आपल्याला सांगितल्या असतात की बाबांनो, मेल्यानंतर काहीच नसते, सगळं काही शून्य होऊन जात असते. म्हणून तुम्ही जीवन जगून घ्या आणि अगदी आनंदाने जगून घ्या. आज पुन्हा तुम्ही भरपूर काही तुम्हाला नवीन दिवस मिळाला आहे आणि नवीन दिवसामध्ये तुम्ही नवीन मित्र बनवले पाहिजे, नवीन गोष्टी केल्या पाहिजे. काहीतरी विशेष गोष्ट खास होती त्याच्यात, तेव्हा तर जगात त्याचं नाव आहे. कुरुक्षेत्र तर जिंकलं होतं अर्जुनाने, पण सगळे म्हणतात वीर कर्ण महान आहे. कृष्णासारखा सारथी मिळायला नशीब लागतं, तर कर्णसारखा मित्र मिळायला भाग्य लागतं. इथं प्रत्येकालाच मैत्री आणि प्रेम हवं आहे. सत्य हे आहे की कठीण काळात हे दोघेही साथ सोडून जातात. म्हणून एकटे राहा आणि एकटेपणाचा नक्कीच तुम्ही आनंद घ्या. मेहनतीशिवाय यशस्वी होणं अशक्य आहे. अर्जुनाला कोण हरवू शकेल, याच्या सोबत स्वतः भगवान श्रीकृष्ण होते. हे माहीत असताना सुद्धा त्याच्यासोबत युद्ध केलं. खरंच तो कर्ण महान होता. म्हणून कर्णासारखी व्हा, अर्जुनाकडून भरपूर काही शिका. संगत विचार करूनच धरा महाशय, कारण ती संगतच होती जिने महारथी कर्णाचा विनाश केला होता. म्हणून संगतीवर तुम्ही नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. निशाणा चंद्रावर लावा, चुकला जरी निशाणा ताऱ्यांवर नक्की लागेल. माणसाची खरी ओळख ते प्रत्येक माणसाला दुसऱ्या माणसाला दुःखात बघण्याची इच्छा आहे. आपल्या लोकांपासून सावध राहा, कारण रावण हा विभीषणामुळेच हारला होता एवढं मात्र निश्चित आहे. नात्यांची मक्केदारी नको आहे. मला फक्त मी कुणाचा आणि ना कुणी माझा. चुकीच्या गोष्टी करताना आपल्या मनाच्या कोपऱ्यातून नकार येतो, पण आपण ऍक्सेप्ट करण्याऐवजी त्याला इग्नोर करतो आणि इथेच आपलं चुकतं. मग कर्णाच्या रथासारखं आपल्या जीवनाचं चक्र एका मोठ्या खड्ड्यात येऊन फसतं. जोपर्यंत करत नाही तू स्वतःला सिद्ध, तोपर्यंत लोकांच्या मनात तू शून्य आहेस एवढं मात्र निश्चित आहे. स्वतःला स्वतःविषयी मनातल्या मनात आदर वाटणं म्हणजे नवलच आहे. एक दिवस असा येईल, दुःखाची रात्र निघून जाईल, आनंदाची सकाळ येईल आणि जीवन मात्र सार्थक होऊन जाईल. एक दिवस असा येईल, नक्कीच येणार आहे. माणूस जेवढा तेव्हा मौन होतो जेव्हा वेदना असहनीय होतात, आणि मग तो शांत होऊन जातो आणि त्याला आता जगण्याची इच्छा उरलेली नसते आणि त्याला या जीवनाकडून काहीच हवं नसतं. आरशासारखं आहे जीवन. माझ्या मित्रा, तू हस आणि बघ, ते पण असणार. दुसरी संधी सगळ्यांना मिळते. पहिला डाव प्रत्येकाने हरलेला असतो. जो निघून गेला त्याला काय माहीत आठवणींचं ओझं किती भारी असतं. जेव्हा तुमच्या मनात शांतता दाटून आली असेल
तेव्हा ओरडून घ्या, नाहीतर मरून जाल. प्रत्येक कथेमध्ये एक शकुनी असतोच. तो स्वतःसाठी दुर्योधनाला शोधून घेतो. काळानुसार सर्व काही बदलून जातं, माणसे सुद्धा, मार्ग, भावना सुद्धा, आणि कधी कधी आपण स्वतः सुद्धा बदलून जात असतो. मी बदललेला नाही, माझी सुद्धा काही कथा आहे. मी वाईट झालो आहे, ती प्रियजनांची कृपा आहे. म्हणून आपण वाईट कोणासोबत होऊ नका, चांगल्या मनाने जगा. आता त्यांना सांगा की नशिबाचा एवढा गर्व करू नका. आम्ही पावसातही भरपूर काही घरे जळताना पाहिली आहेत. एवढे मात्र निश्चित आहे, रस्ते कधीच संपत नाहीत, संपतो तो प्रवास असतो. आता आपला आदर, कुटुंबाचा आदर आणि सेल्फ रिस्पेक्ट सोबत कुणाला खेळू देऊ नका, कारण तीच आपली ओळख आहे हे लक्षात तुम्ही घ्या. आणि त्याच्यासोबत कुणालाही खेळू देऊ नका. तो असा काही लढला वादळाशी, शेवटी हवालाही त्याला साथ द्यावी लागली होती. म्हणून तसंही तुम्ही लढलं पाहिजे. सूर्यासारखं चमकायचं असेल ना, तर सूर्यासारखं तुम्हाला जळावंही लागेल. लहानपणी मला भूतांची भीती वाटायची, आता लोकांची भीती वाटत चालली आहे. कित्येक वेळा ते आयुष्य अशा टप्प्यांवर येऊन असे उभे राहिले की जर काही गोष्टी बोलल्या गेल्या तर संबंध तुटतात, आणि जर ती गोष्ट मनात ठेवली गेली तर ती व्यक्ती स्वतः मरत असते. एवढं मात्र निश्चित आहे, माहीत नाही कोण मेणबत्त्या धरायला शिकून गेलं, नाहीतर नारी विरुद्ध लंका जाळण्याची आणि महाभारत करण्याची संस्कृती होती आपली. आणि ते लढलं पाहिजे. आणि आयुष्यात सुद्धा स्वतःसोबत तुम्ही असंच लढलं पाहिजे. जग त्रास देत राहील, बस तुम्ही हसत राहा. फरक फक्त एवढाच असतो माणसांमध्ये, कुणी बोलून जातो तर कुणी सहन करून जात असतो. आपण कुणावर प्रेम करायचं ते आपल्या हातात असतं, पण कुणी आपल्यावर प्रेम करायचं ते आपल्या हातात अजिबात नसतं. त्या गोष्टी आपल्याकडून पूर्ण होत नाही, त्या गोष्टी किमान सुरू तरी करू नयेत. त्यामुळे आपल्याला होणारा भविष्यातला त्रास कमी नक्कीच होऊ शकतो. त्यामध्ये मग वचन, नाते, अजून काही असू शकतं. लहानपणी मला अंधाराची भीती वाटत होती, आज त्याच अंधारात नशीब आहे असं मला वाटत आहे. जेव्हा जीत निश्चित आहे तेव्हा अर्जुन कुणीही बनू शकतं, पण जेव्हा मृत्यू निश्चित आहे तेव्हा कर्ण बनायला साहस लागतं. आणि ते साहसच तुम्ही पाळलं पाहिजे, आणि साहस तुमच्या मनामध्ये असायला हवे. फोटोज काढणं सुद्धा आवश्यक आहे जीवनात. भूतकाळ परत आणण्याचं सामर्थ्य आरशात नसतं, ते फक्त फोटोमध्ये असतं. म्हणून असे काही क्षण तुम्ही टिपून ठेवले पाहिजेत. जिवंतपणे मरायचं असेल तर प्रेम करा, जिवंतपणे जगायचं असेल तर नक्कीच तुम्ही मैत्री करायला शिकलं पाहिजे. शेवटी स्वतःची सावली सुद्धा अंधारात साथ सोडून जात असते. म्हणून ती म्हणते की तू उन्हात उभं राहा, कष्ट कर, नक्कीच मी सावली खाली पडेन. म्हणून प्रत्येकाला इथे कष्ट हवे असतात. स्वप्न मोफत असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मोजावी लागत असते. स्वप्न पाहतात असाल तर मोठीच पहा, लहान कशाला. कारण मोठी स्वप्ने माणसाचं रक्त हे एकदम ढवळू शकतात. माणूस गाफील राहिला की पूर्ण आयुष्याची शिस्त बिघडते. जीवनात खूप दुःख आहे, थोडं सोसून बघ. चिमोटभर दुःखाने कोसळू नकोस, दुःखाचा डोंगर पचवून बघ, असं आपण म्हटलं पाहिजे. कमी वयात स्वतःचं वेगळं अस्तित्व स्वतःच्या मनगटावर स्थापन करायचं, आणि म्हटल्यावर मग समर्थन, विरोध, चर्चा, बदनामी या सगळ्यांतून जावंच लागतं. आयुष्य मनसोक्त जगून घ्या, बाकीचे नशिबावर सोडून द्या. कारण रात्री फुलांचा सुद्धा माहीत नसतं की सकाळी मंदिरात जायचे की आपल्याला स्मशानात जायचे. आईच्या ममतेचा, बाबांच्या क्षमतेचा अंदाज कधी तुम्ही लागत नाही, आणि लावूही नका. हवी हवीशी वाटणारी स्वप्न सुद्धा वेळ आली की तोडावीच नक्की लागत असतात. जगण्याच्या शर्यतीत सुद्धा हवी हवीशी माणसं सोडावीच लागत असतात. एक लक्षात घ्या, हे नेहमी शक्य नाही की एखाद्याने तुमच्यासोबत सुरुवात केली आहे तो शेवटपर्यंत तुमच्या बरोबर राहील. म्हणून एकट्याने तुम्ही लढायला नक्की शिकलं पाहिजे. आशा कधी सोडायची नसते, निराश कधी व्हायचे नसते, अमृत मिळालं नाही म्हणून विष कधी प्यायचे नसते. हिंसा हे जगातलं सर्वात मोठं पाप आहे, मग ती एखाद्या माणसाची असतो वा पशुची असो. एक व्यसन दूर करण्यासाठी मन दुसऱ्या व्यसनाची वाट दाखवते. रस्ता तर तो असतो, फक्त नावाची पाटी बदललेली असते. पैसा एकच भाषा बोलतो. आज तुम्ही मला वाचवण्यात प्रयत्न करा, उद्या मी तुम्हाला आवर्जून वाचवेन. अनुभव सांगतो, शांतता खूप चांगली असते, कारण अनुभवाला माहित आहे की शब्द नाराज करतात. देवीला तर सर्वजण पूजतात, पण समाजातील जिवंत देवींना आपण सर्वांना पूजता आलं पाहिजे. म्हणून स्त्रियांची इज्जत नक्कीच तुम्ही करायला शिका. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यापूर्वी विश्रांतीचा विचार करू नका, कारण तीच लोक गरिबांना ध्येय पूर्ण होऊ शकत नाही, आणि तीच लोक गरीब राहून जातात. मोठं काम करण्याचा एक मार्ग आहे. जे काम करत आहात ते प्रेमाने करा, अगदी एकाग्रतेने करा. शेवटच्या श्वासात
आणि शेवटच्या श्वासापर्यंत करा. आता तुम्ही शेवटच्या धाव्यात दगड तुटतो आणि याचा अर्थ असा नाही की आधीचे घाव हे महत्वाचे नव्हते, तर मग आधीचे घाव दगडाला मरण्याची सूचना देत होते. आता लोकांनी त्या अनोळखी सरड्याचं नाव उगाच बदनाम केलंय. इथे खरा रंग बदलणारे तर माणसंच असतात आणि ती माणसंच रंग बदलत असतात. सर्वांवर विश्वास ठेवा, कारण काही गोष्टी खऱ्या असतात पण प्रत्येक जण हे खरा नसतो. एवढंही मात्र नक्कीच तुम्ही त्यातून शिकले पाहिजे. माणसाने काही वाचले, ऐकले किंवा बघितले तरी तो त्या गोष्टींना स्वतःचेच अर्थ लावत असतो. आयुष्यामध्ये कठीण परिस्थिती आपल्याला चांगले रस्ते दाखवून देत असते आणि लोकांना ओळखून डोळे उघडे ठेवून मदत करा, नाहीतर लोक आपलेच गळे आवळतील. एवढं मात्र निश्चित आहे, आयुष्यात कितीही कमवा पण गर्व कधी करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि शिपाई एकाच डब्यात ठेवले जातात. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून गर्व केला तर गर्वाचे गरे नक्कीच खाली होत असते आणि अहंकार तर अजिबात करू नका. तुझा कोणी सन्मान करो अथवा ना करो, पण तू तुझे कर्तव्य करीत राहा, कारण करोडो लोक झोपेत असतात म्हणून सूर्य उगायचं नक्कीच थांबवत नाही. आणि आपले संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच पुढे तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.